नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींच्या केंद्रातल्या सरकारच्या मंत्रिमंडळानं घेतलाय. संसदीय प्रक्रिया पार पाडून हा कायदा होईल आणि विद्यमान कायद्यामध्ये असलेलं 18चं वय मुलींना लग्नासाठी 21 केलं जाईल. यापूर्वी याच संदर्भातली चर्चा देशपातळीवर अनेकदा झाली. त्याच्याच अनुषंगानं जया जेटलींची समिती स्थापन करण्यात आली. जया जेटली या जनता दलाच्या नेत्या होत्या. त्यांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या या समितीनं 18 वरून 21 पर्यंतचं वय आणण्याची एक महत्त्वपूर्ण शिफारस तर केलीच आहे, पण त्याचबरोबर 22व्या वयापर्यंत स्त्रियांना माता होता येणार नाही असं सुद्धा त्या शिफारशीत म्हटलं आहे. प्राप्त स्थितीमध्ये जर समजा हा कायदा लागू झाल्याच्या नंतर कोणी 22व्या वर्षापेक्षा लहान वयाच्या स्त्रीला मातृत्व करण्यात अनुमती दिली, अर्थात गर्भधारणेपेक्षा गर्भ अनुकूल पद्धतीनं जन्माला घालण्यासाठी सहाय्य केलं, तर त्या वैद्यकीय सेवकांच्या वर सुद्धा कारवाईचा प्रस्ताव आहे. या प्रकारच्या इतर अनेक विषयांची चर्चा सध्या समाजामध्ये सुरू आहे. पण एकूणात पाहता तात्काळ प्रतिक्रिया आली आहे ती लग्नाचं वय वाढवण्याच्या बाबत. महाराष्ट्रात नवाब मलिक असोत की एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी असोत की आणखीही काही, खास करून जास्ती करून आणि स्पष्टतः मुसलमान नेत्यांकडून या प्रकारच्या निर्णयाला विरोध होताना दिसतोय. वयाच्या 18व्या वर्षी जर समजा तुम्ही मतदान करू शकता, देशाच्या लोकशाहीसाठी गरजेचं सरकार निवडू शकता, तर मग लग्नासाठीचं वय हे अमुक अमुक का असावं, 18 का नसावं, अशा प्रकारचा तर्क देत या नव्या निर्णयाला विरोध होतोय. मात्र मतदान आणि शारीरिक क्षमता, प्रजनन योग्य शरीराची निर्मिती आणि प्रजनन योग्य क्षमता धारण करण्याच्या बाबत तुलना होऊ शकते का, हा सुद्धा मुद्दा चर्चेत यायला हवा. या निमित्तानं आपण आज लक्षवेधीमध्ये विषय घेतलाय की मुलींचं लग्न वय वाढवायला विरोध का होतोय. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत एमआयएमचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं प्रभाकरजी पारडे आहेत. आपल्या सोबत काँग्रेसच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं पक्षाच्या विद्यमान उपाध्यक्षा चारुलता टोकस आहेत. आपल्या सोबत कायदे तज्ञ म्हणून ॲडव्होकेट रमा सरोदे आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या परिचित चेहरा असलेल्या, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष राहिलेल्या विजया रहाटकर जोडल्या जात आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय. मौलाना इलियास फलाही हे औरंगाबाद प्रदेश उपाध्यक्ष जमाते इस्लामी हिंदचे, ते सुद्धा आपल्या चर्चेत थोड्याच वेळात जोडले जातील. माझा पहिला प्रश्न ॲडव्होकेट रमा सरोदे यांना आहे. रमाताई, ज्या मुद्द्यांवर आक्षेप आहेत, ज्या मुद्द्यांच्या आधारे अशा प्रकारचा निर्णय घेणं योग्य नाही असं सांगितलं जात आहे, ते मुद्दे कितपत न्याय्य आहेत? मला वाटतं की एक समाजात काय परिस्थिती आहे हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. 21व्या वर्षी किंवा 18व्या वर्षी ती आई बनण्यासाठी सक्षम आहे का, हा एक प्रश्न झालाच. आणि तो आरोग्याच्या दृष्टीने जरी योग्य असला प्रश्न, तरी पण रियालिटी ही आहे की आज 18 पेक्षा कमी वयाच्या मुली पण आई होत आहेत आणि त्या अबॉर्शनसाठी येत आहेत डॉक्टरांकडे. आणि अशा वेळेला पॉक्सोचा कायदा वापरला जातोय. बालविवाहाचं प्रमाण खूप मोठं आहे. बालविवाहाविरोधात कायदा जरी असला तरी त्याची अंमलबजावणी फार काही चांगली होती आहे असं वाटत नाही, कारण का कुठलंच एज व्हेरिफिकेशनचं काही प्रोसेस त्या कायद्यामध्ये नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की आपण 18व्या वर्षी आपण जर म्हणत असू की ते ऍडल्ट होत आहेत, तर मला वाटतं की त्याचे अजून काय परिणाम होणार आहेत आपण 21 वर्ष केलं तर त्याचा विचार थोडा केला पाहिजे. आज असं होतंय की जेव्हा
आज असं होतंय की जेव्हा ते प्रेमात पडतायत आणि त्यांना जर लग्न करायचं असेल आणि पालक जर त्याचा विरोध करत असतील तर त्यांच्याच वरती त्यांचं गुन्हेगारण होताना दिसतंय, त्यांच्यावरती गुन्हे लावताना दिसतायत आणि आपण तरुण मुला मुलींना गुन्हेगारीकडे घेऊन जातोय. हे सत्य आहे, हे आपल्याला विसरता कामा नाही. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की 21व्या वर्षी त्यांनी लग्न करावं, तोपर्यंत त्यांनी शिक्षण घ्यावं, त्यांनी नोकरी करावी, कोणतं सरकार कुठली हमी देती आहे की प्रत्येक मुलगी 21व्या वर्षापर्यंत शिकणारच आहे, ही बर. जबाबदारी कोणी घेतलेली आहे, त्यांना नोकरी मिळणारच आहे, ही जबाबदारी कोणी घेतलेली आहे. त्यामुळे आजही जर आपण शाळेतून आणि कॉलेजमधनं ड्रॉप आउट रेट्स बघितले तर ते मुलींचे अधिक आहेत. जी. कारण का? त्याच्या मूळचं कारण हे आहे की नाही, आपण पण मुलींना मग अजूनही रमाताई या मुद्द्यावर तुमचं जर समजा एका महत्वाच्या वाक्यातलं मत जाणून घ्यायचंय तर 18चं 21 करावं की न करावं? काही करायची ती गरज वाटत नाहीये. अच्छा, आपण असं म्हणताय की अशा प्रकारचा निर्णय घेण्याची गरज नाही. चारुलता टोकस यांच्यासाठीचा प्रश्न असेल पुढचा. चारुलताजी, एक छोटीशी विनंती मात्र करतो आपल्याला. आपल्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश नाहीये, आपण थोडंसं प्रकाशात आलात तर खूप बरं होईल. काँग्रेसची या सगळ्या प्रकरणातली भूमिका काय आहे आणि ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला प्रतिक्रिया येत आहेत ते पाहता मुसलमानांची मतं जाऊ नयेत म्हणून काँग्रेस भूमिका घेणार आहे का काँग्रेसच्या मताला, भूमिकेला तार्किक आधार असणार आहे? चारुलताजी, आपलं उत्तर अपेक्षित करतो. माईक सुरू करावा आणि आपलं म्हणणं मांडावं. काँग्रेसने आतापर्यंत जे काही निर्णय घेतले आहेत ते लोकांना जे काही त्याचा फायदा होईल, त्या विधेयकाचा असो किंवा त्या कायद्याचा असो, कुठल्याही वोट शेअर बद्दल विचार न करता जनसामान्य लोकांना ज्याचा फायदा होईल अशाच तऱ्हेने सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे, अशी नेहमीच आमची धारणा राहिली आहे. आणि ह्या विधेयकाबद्दल जर बोलायचं झालं, या कायद्याबद्दल जर बोलायचं झालं तर 18 पासून 21 वर्षापर्यंत ही वयाची मर्यादा मुलींसाठी वाढवणे हा एक चांगला निर्णय आहे. त्याचा मी काही विरोध करणार नाही. कारण आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर हे आवश्यक आहे. दुसरा पण माझा हा प्रश्न राहील केंद्र सरकारला की जेव्हा तुम्ही ह्या निर्णयाबद्दल निर्णय घेता आहे, तसेच आमचं असं म्हणणं होतं की मागे जेव्हा UPA 2चं सरकार होतं तेव्हा आम्ही राज्यसभेमध्ये जे पास केलं होतं 33% आरक्षण विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांसाठी, यासाठीच पास केलं होतं जेणेकरून पुढचं महिला धोरण काय असायला पाहिजे, महिलांसाठी ज्या काही आपण योजना राबवणार आहोत त्या कशा तऱ्हेने असायला पाहिजे, त्याचं काय स्वरूप असायला पाहिजे, आणि महिला जेव्हा त्या टक्केवारीमध्ये कुठल्याही संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये राहतील तर अधिक चांगल्या प्रमाणे ते निर्णय होतील. आणि म्हणून आम्ही त्यासाठी सगळ्या महिलांच्या तेव्हा सह्या सुद्धा गोळा करून आम्ही राष्ट्रपतींना दिलं होतं आणि इथे आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं होतं. पण त्याबद्दल अजूनही या केंद्र सरकारने काहीच निर्णय घेतला नाहीये. ठीक आहे. दोन पाहायला गेलं तर दोन वेगळे विषय आहेत. एका विषयावर मात्र तुम्ही आत्ताच्या घडीला वैयक्तिकरित्या निर्णयाचं समर्थन करताना दिसता आहात. 21 वयापर्यंत हा विषय म्हणजे अर्थात लग्नाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या बाबतचा कायदा झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं. ही पक्षाची भूमिका आहे का ही चारुलता टोकस यांची भूमिका आहे? चारुलता टोकसची भूमिका आहे आणि पक्षाची सुद्धा भूमिका आहे, पण त्याच्या मागे सुद्धा काही ना काही कारण आहे. बिलकुल. कारण आम्ही जेव्हा प्रियंका गांधीजींनी आता उत्तर प्रदेशसाठी जो मॅनिफेस्टो काढला आहे, ठीक आहे ना, जो जाहीरनामा काढला आहे, त्याच्यामध्ये आम्ही महिलांना पुढे ठेवूनच तो जाहीरनामा काढला आहे. आणि म्हणून लगेच घाई गडबडीमध्ये केंद्र सरकारने काहीतरी महिलांसाठी करायला पाहिजे, मुलींसाठी करायला पाहिजे म्हणून आता हे संसदेमध्ये पास करण्यासाठी बिलकुल हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण समोर आणलात. आपल्याला या निमित्ताने चर्चेला पुढे जायचंय. विजयाताई रहाटकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर मौलाना इलियास फलाही सुद्धा जोडले गेलेत आणि प्रभाकर पारडीजी सुद्धा जोडले गेलेत. सर्वांचं आपण स्वागत एकदा परत करूया. पटकन विजयाताई आपल्यापर्यंत पोहोचतो. विषयाला धरून इथे जो आत्ता मुद्दा उपस्थित झाला तो असा आहे की प्रियंका गांधींनी लडकी हूं लढ सकती हूं अशा प्रकारचा एक कॅम्पेन, अशा प्रकारचा प्रचार उत्तर प्रदेशात सुरू केला.
आणि म्हणून घाबरून केंद्रातल्या सरकारनं हे नवं धोरण आणायचं ठरवलं. या दोघांचा काही परस्पर संबंध आहे का? दुसरं, वय 21 केल्यानं काय जागतिक बदल घडणार आहेत? महिलांच्या स्थितीमध्ये असा काय बदल घडणार आहे? मुळामध्ये प्रियंका गांधींनी आता असं म्हणणं हे फार हास्यास्पद आहे. ज्या वेळेला तुमची सरकार होती तेव्हा तुम्ही मुलींच्या करता काय केलं, हा एक वेगळा आणि संशोधनाचा विषय आहे, ज्याच्यावर मी आता काही बोलणार नाही. ठीक आहे. पण एक गोष्ट जरूर आहे की जर मुलींना देशाच्या मध्ये प्रगतीच्या सोबत जर जायचं असेल, देशाला पुढे नेण्याकरता मुलींनी जर आपलं योगदान जर द्यायचं असेल, तर त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटीज देणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या जोपर्यंत इक्वल अपॉर्च्युनिटीज मुलींना मिळत नाहीत तोपर्यंत त्यांनी देशामध्ये उत्तम योगदान देणं फार अवघड आहे. आणि म्हणून मग जर इक्वल जर अपॉर्च्युनिटी जर हव्या असतील तर मुलींची हेल्थ, याच्यासोबतच त्यांचं एज्युकेशन आणि त्यांचं फायनान्शियल इंडिपेंडन्स अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर ह्या तीनही गोष्टी जर आपल्याला उत्तमपणे जर त्यांना द्यायच्या असतील तर त्यांच्या लग्नाचं जे बालविवाह होतात, जे कमी वयामध्ये जे विवाह होतात, ते विवाह करणं खूप धोक्याचं होऊ शकतं, जे मुलींच्या प्रगतीला बाधा आणू शकतं. आपल्याला असं वाटतं विषयात की लग्न केल्यानं महिलेची प्रगती खुंटते? नाही, मला असं अजिबातच वाटत नाही. मग या दोन गोष्टींचा परस्पर संबंध कसा जोडायचा की लग्नाचं वय वाढवून मुलींच्या विकासात आपण योगदान करतो आहोत? नाही, मुळामध्ये तुम्ही जर हे पाहिलं असेल, मी जे 3 मुद्दे मांडले होते जी. की त्यांची हेल्थ, एज्युकेशन आणि त्यांचं फायनान्शियल इंडिपेंडन्स हे जर व्हायचं असेल तर मुलींना उत्तम शिकणं पण खूप गरजेचं आहे. आपण आता असं बघतो की मुली अर्ध्या वयात, त्यांच्या अगदी वयाच्या कमी वयात जर त्यांचं लग्न झालं तर त्यांचं शिक्षण खुंटतं, त्यांचं शिक्षण उत्तमपणे पुढे जात नाही. ठीक. शिक्षण जर नाही झालं तर फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळत नाही. आणि जर अल्पवयामध्ये कमी वयात जर लग्न झाली तर त्यांच्या हेल्थवर सुद्धा परिणाम होतो. ठीक आहे. तर मुलींनी आता आपण आतापर्यंत 3 महिलांची मतं आधी जाणून घेतली. रमाताई सरोदे आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर चारुलताताई आहेत आणि आता आपल्या सोबत असलेल्या विजयाताईंनी यामध्ये मतं मांडली. आपल्या दोघींनाही मतं मांडायची आहेत मला लक्षात येत आहे, पण आता थोडी पुरुषांना संधी देऊयात. आपल्या सोबत असलेले मौलाना इलियास फलाही यांना बोलायची संधी देतोय मी आता पटकन. आणि आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं, आपण 5 जण आज पॅनलवर आहात, वेळेची मर्यादा, आपल्याला पटापट आपली भूमिका मांडायची आहे. मौलानाजी, इथे आपण महिलांची मतं ऐकली असतील असं मला पूर्णपणे वाटतं. शारीरिक क्षमता, आर्थिक स्वातंत्र्य आणि शैक्षणिक योग्यता या 3 मुद्द्यांना जर साध्य करायचं असेल महिलांच्या बाबत तर त्यांच्यासाठी लग्नाच्या जबाबदारीला थोडंसं दूर ढकलण्याचा तर्क दिला गेला. याबाबत काँग्रेसनी समर्थनाची भूमिका घेतली. ॲडव्होकेट रमा सरोदे यांनी त्या संदर्भातल्या कायदेशीर आणि सामाजिक बाबी समोर आणल्या. मला आपल्याला असं विचारायचं आहे मौलानाजी की ज्या वेळेला तुम्ही ही सगळी भूमिका आत्ताच्या घडीला पाहताय, धर्म आणि मुसलमान समाज याच्यात काय चिंतन चालू आहे याबाबत? सबसे बड़ी बात तो ये है कि हमारे भारतवर्ष में जो नारी का जो मसला है कि भाई 18 वर्ष में की शादी का जो पहले से मैरिज के जो कानून है तो वो सही है, वहीं तक उस बात को रहना चाहिए. क्योंकि पूरी दुनिया में जितने डेवलप कंट्रीज हैं उन डेवलप कंट्रीज में 18 और 16 साल की एज जो है शादी के लिए, मैरिज के लिए, वो आप जानते हैं कि उसको सही समझा जाता है. लेकिन आपण म्हणता आहात की अनेक देशांमध्ये, मला एक 2-4 उदाहरणं देऊन सांगू शकाल की कोणत्या देशांमध्ये 18 तारीख आहे, म्हणजे 18च वय आहे? आणि खास करून इस्लामिक देशांमध्ये मुलींच्या लग्नाची वय काय आहेत? उसमें भी 16 से 18 के बीच में ही है. मैं आपसे ये बात कह रहा था साहब जी कि हमारा जो देश है, इस देश में जो सबसे बड़ी प्रॉब्लम है वो है वुमेन सिक्योरिटी की. कि हमारी जो लेडीज हैं उनके ऊपर जो रेप के जो वाकयात होते हैं उसको रोकने में हुकूमत नाकाम हो चुकी है. उसके ताल्लुक से हम देखते हैं कि वो वाकयात क्यों होते हैं, वो क्राइम्स क्यों होते हैं, उसके रीजंस को फाइंड आउट करके उसके ट्रीटमेंट पर हम मुतवज्जे नहीं है. दूसरी बात यह है कि जो लेडीज की हेल्थ की जो प्रॉब्लम है, वो हेल्थ की प्रॉब्लम के लिए हम उसको समझने के लिए हम तैयार नहीं है. आप देखिए कि जो अभी कोविड में पिछले दिनों कुछ लेडीज, अमेरिका की जो प्रेग्नेंट लेडीज थे इंडिया में,
तो अमेरिकी हुकूमत ने यहाँ इंडिया में उन प्रेग्नेंट लेडीज के लिए स्पेशल हेल्थ की काउंसलिंग के लिए यहाँ उनसे पूछा गया कि उनके काउंसलर्स कौन है जो उनके हेल्थ के जो डे टू डे प्रॉब्लम्स हैं प्रेगनेंसी के उसको समझते हो और उसको हल करते हो। तो वो लोग अगर उनके वहां कोई लेडी प्रेग्नेंट हो तो पूरा उनका हेल्थ डिपार्टमेंट उसके ऊपर निगाह रखता है कि उसके डेव्हलपमेंटल स्टेजेस में वो कितनी उसको कोई परेशानी तो नहीं जा रही है। या सगळ्याचा 18 आणि 21च्या वादाशी आणि 18 आणि 21च्या कायद्याशी काय संबंध? तुम्हाला सरळ सरळ वय 18 हवं आहे मुलींच्या लग्नाचं, 21 नको आहे, बरोबर आहे का मौलाना जी? उम्र में जो बात आपने कही है शुरू में ही कि 18 साल की उम्र में एक आज के हालात में जो गरीब खानदान है जहां पर बेटी को एक बाप और माँ बहुत मोहब्बत से पालते हैं और 18 साल के बाद में ये जो गांव में और दीगर मुकामात पर ये जो हमारा फैमिली सिस्टम है उसमें 18 साल के बाद में उस बेटी की शादी कर देते हैं, तो ये बेटी की सिक्योरिटी के लिए भी और जो हमारा समाज है, हमारी जो फैमिली सिस्टम है, जो हमारी व्यवस्था है, ये उसका भी मामला है। इसका ताल्लुक सिर्फ मुस्लिम धर्म से नहीं है, हमारे पूरे समाज से है। ये मुस्लिम धर्म में भी असं का होतंय की बहुसंख्याक मुसलमान नेते या विरोधात बोलताना दिसतात? असं का होतंय मौलाना? हाँ, सही बात यह है, आपने जो कहा कि मुसलमान इसके खिलाफ बोल रहे हैं। असल में इस पूरे लॉ को मुस्लिम ऐनक से देखना बिल्कुल गलत है। हम ये समझते हैं कि मैं एक भारत के नागरिक होने की हैसियत से ये बात कह रहा हूं कि किसी लेडीज को मां बनना चाहिए या नहीं, ये इसका फैसला हमारी हुकूमत नहीं करेगी। उस लेडीज को शादी करना चाहिए या नहीं, उसका फैसला हमारी हुकूमत नहीं करेगी। अब आप देखिए, मैं आपसे पूछता हूं कि अभी 18 साल की उम्र में जो लेडीज वर्कर्स हैं प्रोस्टिट्यूशन में जो काम करती हैं, तो उनको जो है इजाजत है उसकी, वो 18 साल की उम्र में सेक्स वर्कर बन रही है। और इसी तरह से और भी जो चीजें। एक मिनट, थोड़ा गड़बड़ हो रहा है मामला, लग रहा है गड़बड़ हो रहा है। कहीं पे भी भारत में प्रॉस्टिट्यूशन ये लीगलाइज नहीं है, कानून नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याची तुलना इतर महिलांच्या व्यावसायिक स्वातंत्र्याशी करता येणार नाही। मला तुमच्या मुद्द्यांवर उत्तर घ्यावं लागेल आणि पटकन ॲडव्होकेट रमा सरोदे या कायदेशीर बाबीचं पण आपण समाधान करा आणि हेही सांगा की महिलेच्या आई बनण्याचा अधिकार हा तिचा असावा का समाज हित पाहून तो सरकारने ठरवावा? सुनिए, किसी का अधिकार छीनना ये हुकूमत का काम नहीं है जी। एक मिनट मौलाना जी, जवाब देने दीजिए। एडवोकेट रमा सरोदे बात कर रही हैं। रमाताई बोला। आणि एकच मिनिट फक्त रमाताई, मी आपल्याला थांबवतो, एका सेकंदासाठी फक्त थांबा। प्रभाकरजी, आपली फ्रेम इतक्या वेळा हलतीये की मी प्रयत्न करूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, आपण स्थिर व्हा थोडं। रमाताई, आपलं उत्तर द्या, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न माझा प्रभाकर पराड यांच्यासाठी असणार आहे। बोला, आवाज सुरू करा, फक्त माईक आपला कृपया सुरू करा। रमा सरोदे, माईक सुरू करून आपलं म्हणणं मांडा, प्रत्येकासाठीच ही विनंती असणार आहे। आई व्हायचं की नाही व्हायचं, कधी व्हायचं, किती मुलांचं व्हायचं, हा ठरवण्याचा अधिकार हा फक्त महिलेचाच आहे, अशा मताची मी आहे। मला दोन गोष्टी इथे बोलायच्या आहेत। एक, जे मौलाना म्हणाले की तिचं लग्न करून दिल्यावरती ती सेक्युअर्ड असते आणि म्हणून तिचं लवकर लग्न करून द्यायचं, हा एक खूप मोठा भ्रम आहे। कारण का जर असं असलं असतं तर आपण आज मॅरिटल रेप रेकग्नाइज करा असं आपण मागणी केली नसती, जे जस्टिस वर्मानी त्यांच्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे, जे अजूनही कायद्याचा भाग नाहीये। डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वाढल्या नसत्या जर ती तिच्या घरी इतकी सुरक्षित असली असती तर। आपण थोडंसं, मला वाटतं, समाजात काय चाललंय ह्याचं थोडासा विचार रिअलिस्टिकली करणं गरजेचं आहे। आपण जेव्हा इक्वल ऑपॉर्च्युनिटीज बद्दल बोलतो, आपण रमा सरोदेजी, हा तर्क का दिला जातोय की मुलीचं लग्न करून दिल्याच्या नंतर ती अधिक सुरक्षित हातामध्ये जाईल आणि या निमित्तानं तिच्या विवाहविषयक निर्णयांचं स्वातंत्र्य तिला असेल? यावर आपण एकदा पटकन चर्चा करू। बराच वेळ झालाय प्रभाकर पारडे आपल्या चर्चेत सहभागी होऊ शकले नाहीयेत। मला एका मिनिटासाठी फक्त त्यांना पटकन बोलतं करू द्यात। प्रभाकर पारडे, आपला पक्षीय भूमिकेचा मुद्दा काढतो आणि या संपूर्ण कायद्याच्या विरोधातली तुमची पक्षीय भूमिका नक्की काय आहे? मुलीला लग्न करून दिल्याच्या नंतर ती अधिक सुरक्षित हातांमध्ये असते असं थोड्या वेळापूर्वी मौलाना इलियास फलाही म्हणाले। प्रभाकरजी, आपण माईक सुरू करा आणि आपलं म्हणणं मांडा। जी, नाही, काही तांत्रिक कारणांमुळे अजूनही प्रभाकर आवाज येतो? आला, बोला, लवकर बोला।
प्रश्न असा आहे की या मुद्द्यावर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी परखडपणे आपलं मत आणि आपली भूमिका मांडलेली आहे. आज या पॅनलमध्ये खरं तर रमाताईनं जी मांडलेली भूमिका ती अत्यंत महत्वाची याच्यासाठी आहे की 18 वर्ष वयाचे 18 वर्ष हे संज्ञान बालिक किंवा नाबालिक म्हणून मानल्या जात आहे. 18च्या आत असेल तर नाबालिक, 18च्या वर असेल तर बालिक मानल्या जाते. ही डेफिनेशनच आम्हाला आता बदलावी लागणार आहे. खरं तर काल परवा मी ज्या तालुक्यात राहतो त्या सिल्लोड तालुक्यामध्ये आमची एक भगिनी जिला वयाचे 18 वर्ष पूर्ण व्हायला केवळ 15 दिवस बाकी होते, तिने एका मुलाशी प्रेम केलं आणि दोघं संगनमताने बाहेर निघून गेले. वडिलांनी त्या 15 दिवसाच्या गॅपचा फायदा घेऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि त्या मुलावर पॉस्को लागला, त्या तारसून जेलमध्ये. म्हणजे ज्या 18 वर्ष वयाच्या मुलीला या देशामध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे, अग्रीमेंट करण्याचा अधिकार आहे, लिगल सगळ्या गोष्टीचा जेव्हा अधिकार आहे, तिला तिचं लग्न करण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे. राहिला प्रश्न तिच्या शारीरिक अवयवांची वाढ, म्हणजे जी वाढ असते किंवा जी कमजोरी असते कमी वयात, की जी मॅच्युरिटी असते त्याच्या बाबतीतला, तर त्या कुटुंबावर ते सगळं अवलंबून असतं. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात मोठा फरक आहे. ग्रामीण आणि शहरी भागात असा आहे की ग्रामीण भागातले आई वडील रोज मजुरी काम करत असतात आणि कसं तरी लेकराला वाढवत असतात. दुसरं त्या लेकराची अडचण अशी असते की मुलाला शाळेत पाठवताना आई वडिलांना घाबरत नाही, परंतु ग्रामीण भागातले आई वडील मुलीला शाळेत पाठवण्यासाठी घाबरतात. आणि विशिष्ट वयामध्ये जेव्हा मुलगी येते तेव्हा प्रत्येक आई वडिलांना त्या मुलीला असं वाटतं की तू लग्न केलं पाहिजे. हालाकी ते त्या शारीरिक दृष्ट्या ते आई बापाचं चूक असते. जसा कायदा प्रभाकरजी एकच मिनिट, प्रभाकरजी मुद्द्यावर पटकन यायला लागेल आपल्याला आणि लवकर बोलावं लागेल. आपण असं सांगता आहात जो मुद्दा थोड्या वेळापूर्वी आपल्या प्रमुखांकडूनही सार्वजनिकरित्या चर्चेत आला की मतदान करणाऱ्यांना जर समजा एका विशिष्ट वयाची मर्यादा आहे तर लग्न करण्यापेक्षा त्यापेक्षा जास्त मर्यादा का असावी. मला इथेच आपल्याला थांबवायचं आहे आणि त्यानिमित्तानं एक पटकन पुढचा मुद्दा विजयाताई रहाटकरांकडे घेऊन जायचा आहे. विजयाताई, तुम्ही मतदान करता त्याची तुलना ही शारीरिक दृष्ट्या प्रजननक्षम असण्याशी केली जाऊ शकते का? अजिबातच केली जाऊ शकत नाही. मुळामध्ये इथं जो मुद्दा आहे हा मुद्दा मुलीला सक्षम करण्याचा आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मुलीच्या बाबतीमध्ये तिला निसर्गानं काही चांगल्या देणग्या दिल्या आहेत, पण या देणग्यांच्या सोबत तिच्यावर अधिक जास्त जबाबदारी पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी जी गोष्ट म्हटली की जर या काळामध्ये मुलींची लहान वयात जर लग्न झाली तर मुलींचं शिक्षण खंडित होतं. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यानंतर जर मुलगी 21 वर्षापर्यंत ती जर उत्तमपणे शिकू शकली तर त्याच्यावर तिला फायनान्शियल इंडिपेंडन्स सुद्धा मिळतो, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणीही या कायद्याला उगाचच विरोध करण्याच्या ऐवजी जर मुलींचं शिक्षण, मुलींचं फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि त्यांची तब्येत, प्रकृती, हेल्थ या सगळ्या विषयावर जर आपण विचार केला तर उत्तम होऊ शकेल. विजयाताई, या मुद्द्यावर एकदा पटकन मौलाना इलियास फिलाही यांना बोलतं करतो. मौलानाजी, ज्या पद्धतीनं आता थोड्या वेळापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी सांगितलं की याला विरोधाला विरोध करण्याची गरज नाही, मुलींचं आर्थिक स्वातंत्र्य, त्यांची शैक्षणिक योग्यता आणि त्यांच्या भविष्यातल्या निर्णय घेण्याच्या संदर्भातल्या संधी या चष्म्यातून बघा या निर्णयाकडे, तशी तयारी होऊ शकणार आहे का समाजाची आपल्या? मौलानाजी, आपल्याला माईक सुरू करायचा आहे, बोला आपण. देखिए सर, मैं आपको ये बात बता चुका हूं कि हमारे मुल्क में 85% जो पॉपुलेशन है, तो उनकी जो शिक्षा का जो प्रॉब्लम है उसको सॉल्व करने में तो हुकूमत संजीदा नहीं है. हमारी जो वुमेन्स की जो एजुकेशन है उसके ताल्लुक से गांव में जो हमारे महफूज स्कूल होना चाहिए, जहां पर हमारी बच्चियां 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर तक पैदल जाती है, तो उन बच्चियों की एजुकेशन के लिए हमारे पास में वैसी व्यवस्था नहीं है. दूसरा प्रॉब्लम यह है कि जो बच्चियां पढ़ रही हैं तो पढ़ने के बाद में उनके लिए जो सर्विस होना चाहिए, जो जॉब होनी चाहिए, वो जॉब भी हमारे पास में नहीं है. और तीसरा ये कि हेल्थ के जो इश्यूज हैं, तो हेल्थ के इश्यूज को हल करने के लिए बच्चियों के लिए जो
हमको स्कॉलरशिप देना चाहिए कि ताकि हमारी बच्चियां पहली से लेकर कम से कम 18 साल की उम्र तक ही हुकूमत उनके ये सारे प्रॉब्लम्स को हल करें और उनको अच्छी सी हेल्थ की सहूलतें फराहम करें, उसकी तरफ हमारी तवज्जो नहीं है। अच्छा, मौलाना इलियास फलाही, एकूणात या उत्तरातून असं दिसतंय की आत्ताच्या घडीला विविध छोट्या छोट्या उपमुद्द्यांच्या आधारे तुम्ही या मूळ निर्णयाच्या समर्थनात येताना दिसत नाही। चारुलता टोकस, आपल्यासाठीचा पुढचा मुद्दा आहे, या भूमिकेला समजावण्यासाठी आपण कुठले मुद्दे, कुठले तर्क देऊ शकतो की केवळ विरोध आहे म्हणून एकतर त्याकडे दुर्लक्ष करावं किंवा त्याच्याशी चर्चात्मक संवाद करून तो विरोध मावळावा, यासाठी प्रयत्न करावा, कुठला मार्ग निवडायचा है? देखिए, बात को समझिए कि आप जो है ना एक लेडीज को इतना जो है उसके ऊपर ये पाबंदी क्यों लगा रहे हैं? वो खातून अगर ये समझती है कि उसको 25 साल शादी नहीं करना है तो वो 25 साल ना करें, लेकिन 18 साल की उम्र में जब हम ये समझते हैं कि ये जो है डिसीजन मेकिंग एज है कि यहाँ पर एक शख्स हिंदुस्तान के हुकूमत का फैसला ले सकता है कि हुकूमत किसकी होनी चाहिए, तो क्या वो इतना म्यूचर नहीं होता? ठीक है, या मुद्द्यावरच मौलाना जी आपल्याला चारुलता टोकस उत्तर देत आहेत। चारुलता जी बोला, आपली वेळ सुरू होतीये, माईक सुरू करा आपला। मौलाना जी ऐका जरा, एक मिनिट। चारुलता टोकस बोलतायत, काँग्रेसच्या प्रतिनिधी आहेत। सगळ्यात आधी विजयाताईंनी जो आक्षेप घेतला की काँग्रेसने आतापर्यंत काय केलं महिलांसाठी, हा एक वेगळा मुद्दा राहील आणि भरपूर त्याच्यामध्ये मुद्दे आहेत। अगदी आपण बरंच मागे जाऊ, आपण आपल्या पटकन मुद्द्यावर आलात तर फार बरं होईल। आताचा ताजा मुद्दा मौलाना इलियास फलाहींचा आहे की 33% आणि 50% नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण महिलांना आरक्षण असो, महिला बाल कल्याण खातं वेगळं निर्माण करणं, असे भरपूर योजना आणि भरपूर कायदे काँग्रेस सरकारने आणले। सगळ्यात प्रथम तर ही गोष्ट आहे। दुसरी गोष्ट अशी की जे मौलानाजी पण म्हणतायत, बघा वैयक्तिकरित्या त्यांना काय त्यांचे मत आहेत, ठीक आहे, आपण सगळ्यांचेच मतं ऐकून घेतो, पण मला असं म्हणायचं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारचा हा कायदा आणण्याच्या मागे काय हेतू आहे, पहिले तर ते त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। कारण आम्ही जेव्हा त्यांना म्हणतो की महिलांच्या विरोधात जे काही अत्याचार अन्याय होतात त्याबद्दल तर हे सरकार काहीही स्टेप्स घेत नाही, काहीच करत नाही, त्या लोकांना त्यांना शिक्षा पण देत नाही, अटक पण करत नाही। आणि आजची पण चारुलता टोकस, एकच मिनिट, चारुलता ताई, आपण कोणत्याही निर्णयाची चर्चा करायला गेलो तर त्याच्या संदर्भात आणि त्याच्या विरोधात अशा स्वरूपातले दोन्ही मुद्दे येऊ शकतात। आता लग्नाचं वय वाढवण्याचं तुम्ही समर्थन करता आहात, मग अशा वेळेला थोड्या वेळापूर्वी प्रभाकर पारडे आणि मौलानांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विरोध करण्यासाठी आपल्याकडे तर्क आहेत का? आज मला या निर्णयाचा विरोध करायचा नाही, चांगला निर्णय आहे, कारण 21 वर्षाच्या मुली होईपर्यंत त्या ग्रॅज्युएट सुद्धा होत नाही। आणि आज जरी त्यांची प्रतिकूल परिस्थिती असेल, त्यांचं लग्न तुम्ही करून दिलं, पण नंतर पुढे काय होईल, आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घटना होत राहतात। कधी तिच्यावर जर जबाबदारी आली आणि तिला जर घर चालवायचं असेल तर तिला कमीत कमी ग्रॅज्युएट तरी राहणं फार आवश्यक आहे। तसंच जे रोजचे व्यवहार असतात ते सुद्धा महत्वाचे आहे, तिला ते सगळं शिकणं सुद्धा आवश्यक आहे। पण जसं रमाताईंनी सुद्धा सांगितलं की आज अशी परिस्थिती, आणि त्यांनी सुद्धा बाकी पॅनलिस्ट जे सांगितलं की मुली पळून जातात, लग्न मुलासोबत 18 वर्षाच्या आधीच करून घेतात वगैरे, या सगळ्या ज्या सामाजिक सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्याच्यावर सुद्धा आपण कायदे आणले ह्याच्याबद्दल, पण त्याला खऱ्या अर्थाने जशा तऱ्हेने आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे होत्या किंवा जशा प्रकारे आपण मे या मुलींना आणि ह्या सगळ्या लोकांना काउन्सिलिंगची पण गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे। अगदी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात। रमा सरोदेंना बोलण्याची संधी त्यात देतोच, फक्त एक पटकन 30 सेकंदात प्रतिक्रिया घेऊयात विजयाताई रहाटकरांची। विजयाताई, या मुद्द्यावरही आपल्याला बोलावं लागेल की काउन्सिलिंग केवळ आणि केवळ महिलांचं, पालकांचं की विरोध करणाऱ्या संपूर्ण मुस्लिम समाजाचं, कोण करणार? आणि ते असं आहे, मुळामध्ये या विषयामधलं काउन्सिलिंग सगळ्यांचंच झालं पाहिजे। जर मुलींचं सक्षमीकरणाची मुद्दा जर आपण समजून घेतला तर मला असं वाटतं की याला कोणी विरोध करण्याचं कारण नाही। मला एक छोटीशी फक्त एक आकडेवारी सांगायची। नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे जो झालेला आहे, फॅमिली हेल्थ सर्व्हे, त्यानुसार भारतानं प्रथमच 2.0 चा एकूण प्रजनन दर गाठलेला आहे।
जो टोटल फर्टिलिटी रेटच्या 2.1 जो पूर्वी होता या पातळीपेक्षा कमी आहे. त्यामुळे हे सूचित करत आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये लोकसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता नाही. बर, त्यामुळे जर कुणाच्या मनात जर काही वेगळ्या शंका असतील तर त्या शंका कोणी घेण्याचं कारण नाही. ठीक आहे. आपण हे समजावून पाहताय की अशा प्रकारच्या शंका घेण्याचं कारण नाही. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. पारडेजी, आज बऱ्यापैकी कमी वेळ आपल्याला मिळालाय. एक पटकन प्रश्न आपल्यासाठी घेतो आणि शेवटच्या या चर्चेतल्या समारोपाच्या प्रश्नासाठी रमा सरोदे यांच्याकडे जाऊयात. प्रभाकर पारडे, आपण सांगा, आपण आपली भूमिका बदलण्यासाठी काय व्हावं अशी अपेक्षा करताय की कायदा न बदलणं हाच आपल्यासाठीचा आग्रह असणार आहे, आपल्याकडूनचा आग्रह असणार आहे? खरं म्हणजे काय आहे की सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकाला डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे निर्णय घेणं सुरू आहे. भारतीय जनता पार्टीनं मागच्या कालखंडात महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला पण ती घडली नाही. आता हिंदू मुसलमान होतच नाही, मग तो वाद अशा कायद्यानं पुन्हा चर्चेत आणावा अशा प्रकारची जी काही योजना आपल्या मार्फत चालू आहे ती मला जरा शंकास्पद वाटते. ठीक आहे. काल परवा आपल्याला या घटनेमागे, या प्रकारच्या निर्णयाच्या मागे राजकारण वाटतंय. रमा सरोदे, जाता जाता मुलींच्या लग्नाचं वय वाढवू नये या भूमिकेनी आपण आपल्या भूमिकेची आजच्या चर्चेची सुरुवात केली होती. आत्ताच्या घडीला जर समजा 18 वय करायचं नसेल, म्हणजे 18चं 21 करायचं नसेल तर 18च ठेवावं की किमान 19 असावं, 20 असावं, का अजिबात त्यात बदल असू नयेत? मला असं वाटतं की 18च असावं. मला 3 मुद्दे मांडायचे आहेत इथे. आपण जेव्हा सक्षमीकरण बद्दल बोलतो आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की 2020 मध्ये आपलं जे जेंडर गॅपचं रँकिंग होतं ते आपण 112व्या पोझिशनवर होतो. 2021 मध्ये आपलं पोझिशन 140वं आहे 156 देशांचा सर्व्हे झाल्यावरती. दुसरं जे जया जेटली म्हणतायत की 22 वर्षापर्यंत तिने आईच होऊ नये, जर ती आई झाली तर तिचं गुन्हेगारीकरण करणार आहात. सेफ अबॉर्शन तिला मिळणार आहे. आत्ताच जेव्हा 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना सेफ अबॉर्शन हे होऊ शकत नाही कारण का पॉक्सोचा कायदा लागू होतो आणि पालक त्यांना सेफ अबॉर्शनसाठी घेऊन जात नाहीत हॉस्पिटलमध्ये, तर 22व्या वर्षापर्यंत त्याच्या आधी जर ती आई झाली तर तिच्या मग प्रकृतीचा प्रश्न कुठे आहे? तर मला वाटतं की बालविवाह जे आत्ताही होत आहेत कारण का त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाहीये, त्याचं जर वय 21 केलं तर ते अधिक प्रमाणात होतील. त्यामुळे ग्राउंड रियालिटी समाजातली काय आहे हे थोडंसं समजून घ्या. आपण जेव्हा म्हणतो की त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, कंपल्सरी एज्युकेशन RTEनी फक्त 14 वर्षापर्यंत दिलेलं आहे. मग कोण खात्री घेते की प्रत्येक मुलगी ड्रॉपआउट न होता 21 वर्षापर्यंत शिकणार आहे? कसं सक्षमीकरण करणार आहात? त्यामुळे जेव्हा एखादा विचार करता आणि कायदा पूर्ण बदलायला जाता त्याच्या अवतीभोवतीतले परिणाम काय होणार आहेत याचा थोडा विचार केला पाहिजे. जोपर्यंत आपण मुलीला एक लायबिलिटी म्हणून बघणार आहोत तोपर्यंत तिचा विकास वय बदलून होऊ शकत नाही. ही रियालिटी आहे, ही कृपया समजून घ्यावी. ठीक आहे, धन्यवाद. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला ही चर्चा संपवायची असल्यानं आत्ताच्या घडीला यापुढे या चर्चेला नेता येणार नाही. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुर्तास लक्षवेधीतल्या या विषयावर इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.